हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 40. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 40ला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये डिफरन्शिएशनमधला आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला अभ्यास केलेला आहे. त्या इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये सरांनी तुम्हाला डिटेलमध्ये बेसिक पॉईंटमध्ये अँगल फॉर 2 थीटा, थीटा बाय 2, 3 थीटा बाय 2 सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस, हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्रॉब्लेम समजायला सोपं जाईल. हे जर माहीत नसेल तर प्रॉब्लेम समजायला अवघड जाईल. आता सहज सर काय लहान मुलासारखे 10 वेळाच एक रिव्हिजन करून दाखवता, किंवा कुठंतरी मुलांना कळलं पाहिजे. तर अँगल फॉर 2 थीटाचे 5, याचे 5 आणि याचे 3, 10 आणि 3 13, 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस 15, आणि कंपाऊंड अँगल तुमचे जवळपास 4, फॅक्टरायझेशन डी फॅक्टरायझेशन 8, एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असेल तर माझ्यासोबत चला. आता अँगल फॉर 2 थीटा आलं, हा असतो तुम्हाला माहीत आहे, कालच पाहिलं तुम्ही 2 साइन थीटा कॉस थीटा. याचे दोन फॉर्म्युले पाहिले, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, किंवा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. विदाऊट प्रूफ म्हणजे प्रूफ सहित तुम्हाला हे सरांनी शिकवलेलं आहे. याचे प्रूफ काय असतात, कसे प्रूफ करायचे, सरनं वर्ग 11मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा tan 2 थीटा असेल, तुमच्या सरला कोण तुम्हाला सांगितलं असेल, हा 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा असतो. आता नवीन हेडिंग दिलेलं आहे, साइन 2 आणि कॉस 2 इन टर्म्स ऑफ tan थीटा. म्हणजे आपला जो साइन 2 थीटा आलेला आहे त्या साइन 2 थीटाचा वेगळा फॉर्म्युला, म्हणजे इन टर्म्स ऑफ त्या ठिकाणी टॅन. हा साइन 2 आणि हा साइन 2 सेम आहे, फक्त या ठिकाणी असतो 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. याचे प्रूफही तुम्हाला माहीत असतील, सरांनी सांगितले असतील. हा जो कॉस 2 थीटा आहे हा असतो तुमचा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. इथं साइन 2 थीटाची ही किंमत आणि इथं कॉस 2 थीटाची ही किंमत, दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळे जरी असतील तरी दोघांचा मिनिंग सारखाच आहे. याचा प्रूफ तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर असेच तुमचे थीटा बाय 2चे 3 थीटाचे फॉर्म्युले असतील. आता तुम्हाला एक गणित दिलं सरनं, y इज इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा. y इज इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, फाइंड dy बाय dx. किती जरी प्रयत्न केला तुम्ही याचा जर डायरेक्ट फॉर्म्युला लावला, डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स बरोबर 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर, तर या मेथडनं हे गणित येतच नाही. हे जे तुमचं साइन इनवर्स एक्सचं गणित आहे, हा साइन इनवर्स एक्सचं गणित, एक गणित तुम्हाला 4 मेथडने विचारतात. मी तुम्हाला एक गणित पूर्ण 4 मेथडनं शिकवतो, पण नंतर तुम्हाला ते गणित डायरेक्ट सोडवायचं असेल, कोण्या मेथडनं विचारतील मला सांगता येत नाही, पण एक गणित 4 मेथडनं विचारायचे चान्सेस आहेत. आता y बरोबर साइन इनवर्स एक्स बरोबर 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आला. या साइन इनवर्सच्या समोर जोपर्यंत साइन येत नाही तोपर्यंत गणित येत नाही. साइन इनवर्सच्या समोर साइन आणायचं असेल तर सबस्टिट्यूशन करा. सबस्टिट्यूशनमध्ये 3 लोक असतात, साइन कॉस टॅन. त्या जर मायनस साइन असेल तर साइन कॉस येते, प्लस साइन असेल तर टॅन येते, आणि काही केसमध्ये डिपेंड अपॉन इट्स फॉर्म्युला. तर या ठिकाणी प्लस साइन आणि फॉर्म्युलासुद्धा आहे. तो फॉर्म्युला कोणचा आहे पहा, पुट एक्स बरोबर टॅन थीटा. जर आपण एक्सच्या जागी टॅन थीटा टाकलेला असेल तर 100% या गणितामध्ये साइन इनवर्सच्या समोर साइन येऊ शकतो. मग पुट एक्स बरोबर मी टॅन थीटा घेतलं, थीटा बरोबर माझं टॅन इनवर्स एक्स आलं. देअरफोर काय आलं पहा, गणितामध्ये चेंजेस काय झाला त्याचं ऑब्झर्वेशन करा. इथं y बरोबर साइन इनवर्स 2 टाइम्स टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ज्या मुलीला फॉर्म्युले पाठ आहे तो पटकन सांगतो, 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाची किंमत साइन 2 थीटा आहे. ज्याला फॉर्म्युले माहीत आहे त्यालाच जमते, म्हणून मी काय केलं, ज्या मुलांना फॉर्म्युले माहीत नसतील त्यांच्यासाठी इथं पहिले फॉर्म्युले लिहून दाखवले. म्हणजे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा साइन 2 आला. त्याला जर तुम्ही कॉस 2 लिहिलं 0 मार्क पडतील. आता साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, इथं 2 थीटा आला. 2 जसाच्या तसा थीटा म्हणजे कोण आला तुमचा टॅन इनवर्स एक्स. पहा, साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, 2 थीटा, 2 जसाच्या तसा आला, थीटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स. डी डी एक्स ऑफ वाय बरोबर 2 टाइम्स डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स बरोबर 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे, पण एक्झाममध्ये तुम्हाला आठवला पाहिजे. हाच प्रॉब्लेम 4 पद्धतीने कसा विचारता पहा. हाच प्रॉब्लेम जर असा विचारला, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2x, फाइंड dy बाय dx.
बसला तुम्हाला प्रश्न, सर आता काय करू आम्ही? पहिलं गणित तर आम्हाला समजलं, दुसरं गणित वेगळंच आहे भाऊ काहीतरी. y इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स 1 + x² अपॉन 2x आलं. मित्रांनो, एक साधा नियम आहे. तुम्हाला जर इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन शिकायचं असेल तर इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जनरली तुमचा दिलेला प्रॉब्लेम हा साईन कॉस टॅनमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. म्हणजे कॉट असेल तर टॅनमध्ये कन्वर्ट कर, कॉम्प्लिकेटेड अँगल असेल तर, साधा अँगल असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा, कॉम्प्लिकेटेड अँगल आलेला असेल तर कॉटचं कन्वर्शन टॅनमध्ये करा, कोसेकचं कन्वर्शन तुमचं साईनमध्ये करा आणि सेकचं कन्वर्शन कॉसमध्ये करा. हे मी ऑलरेडी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलेले आहे. पण आता मुलं बेसिक करत नाही, त्यांना समजतच नाही. काय शिकवलेले बेसिकमध्ये पहा, कोसेक इनव्हर्स 1/x असेल त्याला मी साईन इनव्हर्स x लिहू शकतो. म्हणजे हे दिलेलं गणित आहे, या गणितामध्ये y बरोबर साईन इनव्हर्स 2x अपॉन 1 + x². हे कसं झालं याचं रिझन तुम्हाला इथंच दिलेलं आहे. म्हणजे पहा, तुमच्या गणितामध्ये तुम्हाला परीक्षेत आठवलं पाहिजे, कोसेक इनव्हर्सचं कन्वर्शन पटकन आपल्याला साईन इनव्हर्समध्ये करायचं. हे आलं, हे म्हणजे हे गणित आहे पहा, सिमिलर टू. पुढं शिकवण्याची गरजच नाही. पुढं तुम्ही x बरोबर टॅन थिटा पुट करतात आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करतात. म्हणजे तेच गणित आहे, फक्त बदललं. मला असं जेवण करायच्याऐवजी मी हाताने जेवायला सुरुवात केली, असं गणित झालं. हे तुम्हाला समजलेलं आहे. कोसेकचं कन्वर्शन साईनमध्ये करा. हेच गणित कधी कधी असं विचारतात 3ऱ्या नंबरला, y इज इक्वल टू सेक इनव्हर्स बरोबर आहे 1 + x² अपॉन 2x. डबल मुलांचा प्रश्न आला, आता काय करायचं? आता बाय युजिंग द फॉर्म्युला, ज्यांना बेसिक वाचलं तो ताबडतोब बोलतो सर सोबत, ज्यानं वाचलं नाही ना त्याला जन्मभर बी समजत नाही त्या ठिकाणी. सेक इनव्हर्स 1/x म्हणजे किती असेल? कॉस इनव्हर्स 2x अपॉन 1 + x². अशी मजा येते या गणितात. जो कन्फर्म वर्ग आहे, करेक्ट वर्ग आहे, ज्याला फॉर्म्युला माहिती आहे तोच टार्गेटवर पोहोचतो. इथं y बरोबर कॉस इनव्हर्स 2x अपॉन 1 + x² आलं. मग त्याला माहिती आहे आता कॉस इनव्हर्सच्या समोर कॉस आणायचं, सबस्टिट्यूशन केल्याशिवाय पर्याय नाही. प्लस साईन आलेली आहे म्हणजे पुट करतो मी इथं x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा बरोबर टॅन इनव्हर्स x. काय झालं पहा, इथं आलं y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 + टॅन² थिटा. आता ज्या पोराचं वीक नॉलेज असते तो बावळा काय करतो, कॉस इनव्हर्स जसाच्या तसा लिहितो, 2 टॅन थिटा अपॉन 1 + टॅन² थिटाला तो कॉस 2 थिटाच लिहून टाकतो. बरोबर आहे, आणि त्याचं उत्तर काढतो. म्हणतो मी पेपर पूर्ण बरोबर सोडवलेला आहे. मला सांगा ही किंमत कॉस 2 थिटाची आहे का? पटकन आवाज आला की नाही. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 1 - टॅन² 1 + टॅन². त्याला परीक्षेत काही आठवत नाही, काही बावळ्याने लिहत बसतो. 2 टॅन थिटा अपॉन 1 + टॅन² थिटाची किंमत ही तुमची साईन 2 थिटा आहे. मग आपल्या मनाला डबल शॉक लागला, का हो सर आतापर्यंत तुम्ही सांगत होते की कॉसच्या समोर कॉस आला पाहिजे, इथं तर कॉसच्या समोर साईन आला. घाबरू नका, अलाइड अँगलची मदत घ्या. अलाइड अँगलनं तुम्हाला काय शिकवलेलं आहे, तुमचा जो साईन 2 थिटा आला त्या साईन थिटाच्या जागी तुम्ही कॉस π/2 - थिटा लिहू शकता. तुमचा जो साईन थिटा आला त्या साईन थिटाच्या जागी तुम्ही कॉस π/2 - थिटा लिहू शकता. म्हणजेच दिलेल्या गणितामध्ये काय झालं पहा, y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स, इथं आलं माझं कॉस π/2 - 2 थिटा. कॉस इनव्हर्स कॉस कटलं, π/2 - 2 थिटा. y बरोबर π/2 - 2 टाइम्स टॅन इनव्हर्स x. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो, d dx ऑफ y बरोबर d dx ऑफ π/2 - 2 टाइम्स d dx ऑफ टॅन इनव्हर्स x. इथं आलं माझं 0 - 2 अपॉन 1 + x². गणित आलं dy/dx बरोबर -2 अपॉन 1 + x². म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या गणितामध्ये प्लस आणि मायनस साईनचा फरक पडला. ज्या मुलांचं नॉलेज डिटेल आहे त्याच मुलांना उत्तर देता येते, बाकीच्या विद्यार्थ्याला उत्तर देता येत नाही. एक गणित सरांनी 3 पद्धतीने शिकवलं, तेच गणित अजून चौथ्या मेथडनं विचारतात. y बरोबर कॉस इनव्हर्स 2x अपॉन 1 + x², फाइंड dy/dx. मग आता हे गणित जर तुम्हाला 4 मेथडनं विचारलेलं असेल, तुम्हाला याचं उत्तरही समजलं असेल की हे जे गणित आलं y बरोबर कॉस इनव्हर्स म्हणजे पहा इथून सुरुवात आली, म्हणजे प्रॉब्लेम नंबर 3 आणि 4 सेमच आहे. याचं येणारं जे उत्तर आहे ते उत्तर येणार तुमचं -2 अपॉन 1 + x². सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्हाला एक गणित 4 मेथडनं विचारण्याचे चान्सेस आहे. पहा
पहिलं गणित तुम्हाला साइन इन्व्हर्सनं विचारलं त्याचं उत्तर 2/1 + x² आहे. तेच गणित जर कोसेक इन्व्हर्सनं विचारलं त्याचं उत्तर तेच राहणार. हेच गणित जर तुमचं दिलेलं आहे त्याला जर तुम्हाला सेक इन्व्हर्समध्ये विचारलं त्याचं उत्तर तुमचं -2/1 + x² येते, किंवा कॉस इन्व्हर्सने विचारलं तर -2/1 + x² येते. म्हणजे हे गणित आपल्या मनाला जोपर्यंत समजून सांगत नाही तोपर्यंत आपल्याला लिहिता येत नाही. म्हणजे अँगल फॉर 2θ, θ/2 आणि 3θ हा कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला समोर जाता येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. नाही तुम्ही कितीही फॉर्म्युले पाठ केले तेवढेच फास्ट तुम्ही विसरणार. हे एक गणित 4 पद्धतीने शिकवलं. आता मी हर एक गणित 4 पद्धतीने शिकवणार नाही, तुम्हाला होमवर्क देईन, तुम्ही समजून घ्यायचं. प्रॉब्लेम नंबर 5 आला. प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये आलं तुमचं कोसेक इन्व्हर्स, बरोबर आहे. 1 + x² अपॉन 1 - x² dy/dx काढा म्हटलं. लगेच मला समजलं दिलेलं गणित साइन कॉस टॅन मध्ये पाहिजे. आता प्रॉपर्टीज फॉर्म्युले वाचा मग समजेल. ते जर नसन पाहिला व्हिडिओ मागचा तर समजणार नाही आहे. मग कोसेक इन्व्हर्स 1/x म्हणजे साइन इन्व्हर्स x. साइन इन्व्हर्स x म्हणजे खालची टर्म वरती वरची टर्म खाली, बरोबर आहे की नाही. झालं, खालची टर्म वरती वरची टर्म खाली. आता साइन इन्व्हर्सच्या समोर सबस्टिट्यूशन केल्याशिवाय फॉर्म्युला तयार होत नाही. मग sin 2θ फॉर्म्युला बसतो का? sin 2θ फॉर्म्युला कसाच तयार होत नाही. मग कोणाचा फॉर्म्युला बसतो? cos 2θ. चालेल, तुमच्या एक्सच्या जागी तुम्ही त्या ठिकाणी tan θ टाका. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं एक्सच्या जागी tan θ टाका. सबस्टिट्यूशनसाठी 3 लोक येतात. मेजरमध्ये साइन कॉस टॅन येतात. मायनस साइन असेल तर साइन कॉस घेतात, प्लस साइन असेल तर टॅन घेतात. आता या 5व्या गणितामध्ये तुमच्या मायनस पण आहे प्लस पण आहे. मग का हो सर काय घ्यायचं? मग फॉर्म्युला पाहायचा हा कोणाशी मॅच होतो. 1 - tan² θ 1 + tan² θ हा cos 2θ रिलेटेड मॅच होतो. म्हणजे x बरोबर tan θ आला. x बरोबर tan θ आलेला असेल तर इथं θ बरोबर tan इन्व्हर्स x येते, बरोबर आहे. इथं आलं तुमचं y = गणेश साइन इन्व्हर्स 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ. 1 - tan² θ 1 + tan² θ तयार झाला. म्हणजे y बरोबर या ठिकाणी आला साइन इन्व्हर्स cos 2θ. मुलं डायरेक्ट येड्यावानी काय करतात, याला sin 2θ म्हणतात आणि गणित लिहितात आणि त्या ठिकाणी त्यांना 0 मार्क पडते. 1 - tan² 1 + tan² याची किंमत cos 2 आहे. परीक्षेत मुलांच्या लक्षात राहत नाही, त्याला sin 2 म्हणून टाकतात. त्या ठिकाणी 0 मार्क पडतील, एकही मार्क पडणार नाही. आता साइन इन्व्हर्सच्या समोर साइन यायला पाहिजे. cos 2 आला, घाबरायचं नाही. अलाइड अँगलची मदत घ्यायची. अलाइड अँगल तुम्हाला सांगितलं होतं किती महत्त्वाचं आहे. 11वीत तुम्हाला बोललो असेल मी, डोळ्यातलं जे कचरं गळते ना त्याच टाईपचा कन्सेप्ट आहे हा. याच्यावर लक्ष दिलं तर महत्त्वाचं, नाही तर लय नुकसान करते. हा जो cos θ आहे या cos θ ला मी sin π/2 - θ असं लिहू शकतो. π/2 मायनसच, प्लसमध्ये घ्यायचंच नाही. हे 10 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. y = या ठिकाणी आला तुमचा साइन इन्व्हर्स sin π/2 - 2θ. y = π/2 - 2θ. y = π/2 - 2 tan इन्व्हर्स x. लगे कॉन्फिडन्स उत्तर सांगितलं. y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx याचा 0, याचा -2/1 + x², म्हणजे dy/dx बरोबर -2/1 + x² हे रिक्वायर्ड आन्सर आलं. आता हे 5व्या नंबरचं गणित सुद्धा 4 मेथडने शिकवल्या जाते. आता एवढी ताकद माझ्याजवळ नाही, होमवर्क म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आनंदानं तुम्हाला 2-2, 3-3 टाईप सांगू शकतो. या 6व्या नंबरमध्ये काय करायचं, y = cos इन्व्हर्स घ्यायचा. इथं 1 - x², 1 + x² घ्यायचं आणि हिंट तुम्हाला सांगतो, पुट करायचं तुम्ही x बरोबर tan θच. दुसरी टर्म बसतच नाही आणि ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जाणवेल या गणिताचं उत्तर आलं पाहिजे 2/1 + x². साईनच्या समोर साईन आला तर पॉझिटिव्ह, कॉसच्या समोर कॉस आला तर पॉझिटिव्ह. अपोजिट जर आला, साईनच्या समोर जर कॉस येत असेल तर निगेटिव्ह उत्तर येईल. कॉसच्या समोर साईन येत असेल तर निगेटिव्ह उत्तर येईल. प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये साईनच्या समोर साईनच्या ऐवजी कॉस आला म्हणून तो निगेटिव्ह उत्तर आलं -2/1 + x². पण 6व्या गणितात तुम्ही जेव्हा सोडवसान तेव्हा तुमच्या कॉसच्या समोर कॉसच येणार आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर येणार आहे तुमचं 2/1 + x². असे तुम्हाला एक प्रॉब्लेम 4 मेथडनं सॉल्व करायचं शिकवलं. आता जो पुस्तकात दिलेला असेल तो डायरेक्ट घेऊ, त्याच्या 4-4 मेथडचा विचार करू नये. तुम्ही त्या 4-4 मेथडचा विचार घरी करायचा आहे. 7 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला विचारलेलं आहे सरांनी y = tan इन्व्हर्स
बरोबर आहे। या ठिकाणी आलेलं आहे तुमचं 2x/1 - आलं। अँगल कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे तुमच्या टॅन इनव्हर्सच्या समोर जोपर्यंत टॅन येणार नाही तोपर्यंत गणित सॉल्व केला जात नाही। मग आता इथं मायनस साईन आले भाऊ, मग तुम्हाला शिकवलेलं आहे की मायनस साईन असेल तर साईन कॉस घ्या, प्लस साईन असेल तर टॅन घ्या। पण या गणितामध्ये याचं सबस्टिट्यूशन फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे। कोणचा फॉर्म्युला आहे पहा, आत्ता तुम्ही थोडा अगोदर शिकले टॅन 2 थीटाची किंमत काय म्हटले सर तुमचे, टॅन 2 थीटाची किंमत ही तुमची 2 tan θ/1 - tan स्क्वेअर θ एवढी असते। म्हणजे तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पुट करायचं आहे x = tan θ, म्हणजे पॉझिटिव्ह साईन असल्यावरच tan θ टाकता असं नाही, निगेटिव्ह असल्यावर टॅन टाकलं हे त्याच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे। ज्या मुलाला फॉर्म्युला माहिती आहे त्याला गणित तयार केले जाते। या ठिकाणी आलं तुमचं 2 tan θ/1 - tan स्क्वेअर θ, ज्याचा एकदम ॲक्युरेट फॉर्म्युला आहे तो विद्यार्थी बोलतो सर tan इनव्हर्स tan 2 tan θ/1 - tan स्क्वेअर θ, याला tan 2 θ असं म्हणतात। ज्याचा फॉर्म्युला क्लिअर कट आहे त्याला ताबडतोब समजलं, त्याला ताबडतोब समजलेलं असेल तर y = 2 θ = 2 × tan इनव्हर्स x, yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx 2 जसाच्या तसा tan इनव्हर्स x चा 1/1 + x²। आता तुमच्या मनाला प्रश्न विचार पडला असेल का हो सर, तुम्ही आत्ता बोलले होते की एक गणित 4 मेथडनं सॉल्व केले जाते। दिलेला प्रॉब्लेम जर साईन, कॉस, सेक आणि कोसेकमध्ये असेल तर त्यावेळेस एक गणित 4 मेथडनं सोडवल्या जाते। जर तुमचा दिलेला प्रॉब्लेम हा टॅन किंवा कॉटमध्ये असेल तर याला 4 मेथड नाही, वाटलंच तर तुम्ही टॅनचं कन्व्हर्शन कॉटमध्ये करू शकतात, उत्तर हेच येईल, साईन चेंज होणार नाही। तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक काम करू शकता, सहज सांगालो पहा फॉर प्रॅक्टिससाठी y = तुम्ही कॉट इनव्हर्स घेसाल आणि त्यामध्ये तुमचं 1 - x²/2x येईल। तर यामध्ये y = तुमचं tan इनव्हर्स 2x बरोबर आहे /1 - x² येईल, म्हणजे याचा आन्सर हेच येईल, बाकी काही बदल होणार नाही। तुमचं गणित जर टॅन आणि कॉटमध्ये असेल तर त्याला तेच उत्तर येईल, फक्त तुमचा कॉट इनव्हर्स 1/x ला टॅन इनव्हर्स x असं लिहिलं जाईल। त्याच्यामुळे याला 4 मेथड नाही। तुम्हाला 100% गणित समजलं 7 नंबरचं। 8 नंबरचं गणित आणि 7 नंबरच्या गणितामध्ये जरासाही फरक नाही। 8 आणि 7 मध्ये जरासाही फरक नाही। 2e⁻x/1 - e⁻²x आहे, म्हणजे हे गणित टॅनचंच आहे। याला टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल 2e⁻x/1 - e⁻² अशा फॉर्ममध्ये त्या गणिताला रिप्रेझेंट केल्या जाते। मग आता तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा, 2e⁻x/1 - e⁻² आलं। प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये एक्सच्या जागी टॅन θ टाकला। आता बी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं, पण ते सबस्टिट्यूशन करताना एक्सच्या जागी टॅन θ नाही, टॅन θ कुठं टाकायचा, पुट e⁻x बरोबर टॅन θ। काय पुट केलं तुम्ही, e⁻x बरोबर टॅन θ। आता तुमचं ते बॅलन्स झालं, θ बरोबर टॅन इनव्हर्स e⁻x आला। म्हणजेच तुमच्या गणितामध्ये चेंज काय झाला, y = tan इनव्हर्स 2 tan θ/1 - tan स्क्वेअर θ। आता मुलांना थोडं टेन्शन आलं सर, तुम्ही ह्या e⁻²x ला कसं लिहिलं, a⁻m a⁻n a⁻mn। तुमचा जो e⁻²x आहे त्याला e⁻x चा वर्ग लिहू शकता। आता तुमचा फॉर्म्युलाच तयार झाला। मला सांगायची गरज नाही आणि तुम्हाला ऐकण्याची गरज नाही, मला सांगायची गरज नाही, तुम्हाला ऐकण्याची गरज नाही, म्हणजे काय झालं, y = tan इनव्हर्स tan 2 θ डेव्हलप झाला। कधी कधी ते तुपलं काइन मास्टरच्या ॲप्लिकेशनमुळे तुम्हाला इथं दिसत नाही, तर इथं जो तयार झाला तो आला तुमचा त्या ठिकाणी tan 2 θ, तो कोण आला तुमचा tan 2 θ। आता tan इनव्हर्स सोबत tan गेट कॅन्सल, टॅन इनव्हर्स सोबत टॅन तुमचं गेट कॅन्सल, टॅन इनव्हर्स सोबत जर तुमचं टॅन गेट कॅन्सल झालेला असेल तर आता तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा पहा। इथं y = 2 θ, y = 2 टाइम्स टॅन इनव्हर्स e⁻x, थिटाची किंमत e⁻x।
सोपा डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इथं dy बाय dx बरोबर 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स e रेस टू दी पॉवर x. इथं तुमचं dy बाय dx बरोबर 2/1 प्लस e रेस टू दी पॉवर एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू दी पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाला तुमचा e रेस टू दी पॉवर एक्स. 2 जसाच्या तसा e रेस टू दी पॉवर एक्स जसाच्या तसा 1/e रेस टू दी पॉवर एक्स म्हणजे e रेस टू दी पॉवर 2x असा त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो. 2/e रेस टू दी पॉवर एक्स अपॉन 1 प्लस e रेस टू दी पॉवर 2x. असे तुम्ही कित्येक गणित सॉल्व करू शकता. मी तुम्हाला डबल एक फॉर प्रॅक्टिसमध्ये देतो. y बरोबर तुमचं टॅन इनवर्स आहे. या ठिकाणी दिलेलं आहे तुमचं 2 इंटू रूट एक्स अपॉन 1 मायनस एक्स दिलेला आहे. या गणितात आणि या गणितामध्ये काहीच फरक नाही. फॉर प्रॅक्टिस दिली पहा. टॅन इनवर्स जसाच्या तसा इथं 2 रूट एक्स जसाच्या तसा या एक्सला मी 1 मायनस रूट एक्सचा वर्ग लिहिला आणि मग तुम्हाला सांगितलं पुट करा रूट एक्स बरोबर टॅन थिटा आणि थिटा बरोबर टॅन इनवर्स रूट एक्स. विद्यार्थी मित्रांनो, एक गणित झाल्यानंतर एक प्रॅक्टिसमध्ये देऊन राहिलो. ते गणित तुम्हाला घरी करायचं. सेम टू सेम प्रॉब्लेम बनवायचा. जसा 8 नंबर बनवला ना तसंच फॉर एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून घरी सॉल्व करायचं असेल. तुम्हाला 8 नंबरचा प्रॉब्लेम समजला. चला प्रॉब्लेम नंबर 9ला हात लावू आपण. प्रॉब्लेम नंबर 9 काय दिलेला आहे पहा. प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये y बरोबर कॉस इनवर्स 1 मायनस 9x², 1 प्लस 9x². आता हा प्रॉब्लेम 4 मेथडनं शिकवला जातो. इथं कॉस इनवर्स येते, इथं सेक इनवर्स येते, इथं साइन इनवर्स येते, इथं कॉस इनवर्स येते. म्हणजे कॉस इनवर्स, सेक इनवर्स, साइन इनवर्स, कोसेक इनवर्स. आता मी एक गणित 4 मेथडनं येऊ शकते, पण मी एकच शिकवतो तुम्हाला. जर तुमचं गणित सेकमध्ये असेल तर कॉसमध्ये कन्वर्ट कर, कोसेकमध्ये असेल तर साईनमध्ये कट. हे ऑलरेडी कॉसमध्ये आलं. फक्त मी याला असं लिहितो. पटत असेल तर हाव म्हणा, नाही पटकन नाही म्हणा. 9x² 3x² लिहायचं आणि तुमच्या 9xला तुम्ही 3xचा स्क्वेअर लिहायचं आणि ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि पटकन सांगा समजलं का नाही समजलं. आतून आवाज येते सर 100% समजलं. 3चा स्क्वेअर 9 आहे आणि xचा x² आहे. आता डबल आतून आवाज आला सर 100% तर समजलं, पण कॉस इनवर्सच्या समोर कॉस आल्याशिवाय गणित येणार नाही. म्हणजे मला सबस्टिट्यूशन केल्याशिवाय पर्याय नाही. मग सर मी सबस्टिट्यूशन काय करू. हे सबस्टिट्यूशन तुमच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. तुमचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही पुट केलं 3x बरोबर टॅन थिटा आणि थिटा बरोबर टॅन इनवर्स 3x असा फॉर्म्युला तयार झाला. आता तुम्हाला कसं कळलं तुम्हाला सांगतो पहा. सगळ्याला नसतो कळत, मी तेच जीव तोडून सांगतो. ज्या पोराला समजलं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याला कॉस 2 थिटा म्हणतात. तोच मुलगा म्हणतो सर 3xच्या जागी तुम्ही टॅन थिटा टाका. तोच ऐरागॅरा म्हणूच शकत नाही. मग इथं y आला, इथं तुमचा कॉस इनवर्स आला, इथं आलं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा राजू, इथं आलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता फॉर्म्युला स्ट्रॉंग असेल तर माणूस कॉस 2 लिहिते, पण गलतीनं जर समजा या ठिकाणी साईन असतं तर पोट्टे त्याला साईन म्हणतात, 0 मार्क पडतात. त्याच्यामुळं फॉर्म्युले क्लिअर कट पाहिजे. 11 चांगलं असलं तर 12 समजते. पहा इथं कॉस इनवर्स कॉस 2 डायरेक्ट आला. याचं उत्तर 2 थिटा आलं. याचं आलं y बरोबर 2 टाइम्स टॅन इनवर्स 3x. चला डेरिव्हेटिव्ह डी dx ऑफ y इज इक्वल टू 2 टाइम्स डी dx ऑफ टॅन इनवर्स 3x. इथं आलेलं आहे 2/1 प्लस 3xचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ह्या 3 आला. म्हणजे याचं उत्तर आलं तुमचं dy बाय dx बरोबर 6/1 प्लस 9x². असंच तुम्हाला फॉर प्रॅक्टिस करायची असेल, होमवर्क करायचं असेल तर y बरोबर कॉस इनवर्स 1 मायनस 64x² अपॉन 1 प्लस 64x² प्रॉब्लेम तयार होतो, जो तुम्ही घरी करू शकता. डबल मी या ठिकाणी एक होमवर्क देऊ शकतो, ते तुम्ही बनवू शकता. पहा घरी होमवर्क दिलं. इथं y बरोबर मी साइन इनवर्स कशाला बापा कोसेक इनवर्स घेतला. मग कोसेक इनवर्स घेतल्यानंतर या गणितामध्ये आलं माझं 1 प्लस 16x², 1 मायनस 16x². हे बी गणित तुम्हाला 100% समजेल. पण याचं उत्तर जर पॉझिटिव्ह आहे त्याचं उत्तर निगेटिव्ह येते. याचं कारण आहे इथं तुमच्या कॉस समोर कॉस येतो, इथं साईन समोर कॉस येतो.
साईन समोर कोण येतो कॉस. तर हे गणित तुम्हाला सुद्धा घरी कन्वर्ट करायचं. मग तुम्ही काय करसान, जो दिलेला कोसेक इन्व्हर्स आहे त्या कोसेक इन्व्हर्सला तुम्ही साईनमध्ये कन्वर्ट करसान. साईनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग y बरोबर साईन इन्व्हर्स 1 - 16x² अपॉन 1 + 16x² येईल. ते 16x² तुम्ही 4x वर्ग करणार आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करणार. अशा प्रकारे तुम्ही किती एक्झाम्पलपर्यंत आले 9 आणि 9मध्ये 2-3 एक्झाम्पल होमवर्क दिले, 8मध्ये 2-3 एक्झाम्पल होमवर्क दिले. हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता मी आलो प्रॉब्लेम नंबर 10वर आणि प्रॉब्लेम नंबर 10 हा मला सिस्टमॅटिक तयार करायचा आणि मला तो 100% आलाच पाहिजे. काही गणितामध्ये तुम्हाला होमवर्क देऊन सोडून देईन मी, ते तुम्हाला घरी सॉल्व करायचं असेल. पण पहा प्रॉब्लेम नंबर 10 पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो, त्या टाईपचे होमवर्क तुम्हाला घरी करायचे असतीलच. पहा प्रॉब्लेम नंबर 10चं काय म्हणणं आहे, वेगळा प्रॉब्लेम आहे त्याच्यासारखे तुम्हाला घरी करायचे. 10 आला y बरोबर कॉस इन्व्हर्स आला 2⁻x - 2⁻x 2⁻x + 2⁻x. कॉम्प्लिकेटेड अँगल आलेला आहे, कॉस समोर कॉस किंवा साईन आला पाहिजे. आपला नियम आहे की आपल्याला गणित बोलते. बरेचशा मुलांना हसू येते, सर काही सांगता गणित बोलते. मजाक नाही सांगत, सगळ्या मुलीला गणित बोलते. ती ताकद तुमच्या अंगात असली पाहिजे. कॉम्प्लिकेटेड अँगल आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं जात नाही. मग या गणिताचा नियम आहे a⁻⁻m बरोबर 1/a⁻m. ही आहे गणिताची भाषा. तो गणित काय सांगतो पहा, y = cos इन्व्हर्स 2⁻x - 1/2⁻x 2⁻x + 1/2⁻x. याच्या पुढं गणित बोलणारच तुमच्याशी, माझ्याशी, सगळ्याशी. याचा डिनॉमिनेटर सेम नाही, क्रॉस मल्टिप्लाइड करा. डिनॉमिनेटर सेम नाही, क्रॉस मल्टिप्लाइड करा. रेड पेननं जे दिलेले ते नाही लिहिलं तरी चालते, तेवढं तुम्हालाही कळते. मग काय आलं पहा, कॉस इन्व्हर्स 2⁻x 2⁻x चा वर्ग -1/2⁻x 2⁻x 2⁻x चा वर्ग + 1/2⁻x. हे 2⁻x गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे माझं कॉस इन्व्हर्स 2⁻x चा वर्ग -1/2⁻x चा वर्ग + 1. आता इथं एक्झॅक्ट फॉर्म्युला तयार होत नाही. इथं तुम्हाला अलाइड अँगलची मदत घेणं पडते. इथं 2-2 3-3 रस्ते. पहिले मी सबस्टिट्यूशन करून दाखवतो. कॉसच्या समोर कॉस आणायचं असेल तर पुट करा 2⁻x बरोबर tan थिटा, थिटा बरोबर tan इन्व्हर्स 2⁻x. तुम्हाला वाटते सरांनी चुकीचं लिहिलेलं आहे, चुकीचं नाही लिहिलेलं आहे. 2 स्टेप पुढं जा. कॉस इन्व्हर्स या ठिकाणी आलं tan² थिटा -1 अपॉन tan² थिटा + 1. तुम्हाला अंतर्मनातून आवाज येतो, फॉर्म्युला पाठ असेल तर सर फॉर्म्युला बरोबर वाटत नाही. ताण घेऊ नका. आपण असं लिहिलं चालते का पहा, कॉस इन्व्हर्स -1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा. जोरात आवाज आला सर, आता बरोबर आहे हो. हे पहा -1 मायनस ऑफ मायनस प्लस. सर आता आपलं 100% करेक्ट आहे. म्हणजे आता काय झालं पहा, y बरोबर आला कॉस इन्व्हर्स आला. हा जो 1 - tan² 1 + tan² आहे त्याला मी -cos2 थिटा म्हणतो. त्याला मी काय म्हणतो, -cos2 थिटा. आता माझं काम आहे -cos2 थिटाची किंमत काढणे. ती कोणाच्या मदतीने काढणे, अलाइड अँगलच्या मदतीने काढणे. वी नो बाळा, तुम्हाला काय माहिती आहे, कॉस ऑफ पाय मायनस थिटा याचं उत्तर कॉस थिटा आहे. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पाय मायनस थिटा कोणचा क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस पाय मायनस थिटा किती येणार, -cos थिटा. म्हणजे मी -cos थिटाच्या जागी काय लिहू शकतो, कॉस ऑफ पाय मायनस थिटा. आता ॲक्च्युअली इथं प्रॉपर्टी असते इन्व्हर्सची, पण डबल कन्फ्यूज असाल म्हणून मी डायरेक्ट अलाइड अँगलमध्ये लिहिलं. नाही इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीनेही शिकवल्या जाते, पण मी जाणून बुजून ती स्टेप घेतली नाही. इथं आलं माझं y = कॉस इन्व्हर्स, इथं आलं माझं कॉस पाय -2 थिटा. म्हणजे माझा जो कॉस ऑफ -2 थिटा, त्या कॉस ऑफ -2 थिटाला मी असं लिहिलं कॉस पाय -2 थिटा. आता तुम्हाला 100% समजलं सरांनी काय केलं. ॲक्च्युअल या गणितात इथं प्रॉपर्टी होती, मी प्रॉपर्टी लावली नाही कारण की डबल तुम्हाला कन्फ्यूज झालं असतं. इन्व्हर्सची प्रॉपर्टी अलग असते, पाय -cos इन्व्हर्स x, त्यानं हेच उत्तर आलं असतं. कॉस इन्व्हर्स कॉस गेट कॅन्सल, पाय -2 थिटा
y बरोबर पाय मायनस 2 टाईम थिटा बरोबर कोण आहे तुमचा टॅन इन्व्हर्स 2 रेस टू दी पॉवर एक्स. इथं तुमचा dy बाय dx आला, याचा डेरिव्हेटिव्ह 0, याचा -2, याचा डेरिव्हेटिव्ह आला 1/1 प्लस 2 रेस टू दी पॉवर एक्सचा वर्ग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू दी पॉवर एक्स. शांततेने काम करायचं. dy बाय dx बरोबर -2 इंटू 2 रेस टू दी पॉवर एक्स इंटू log 2/1 प्लस 4 रेस टू दी पॉवर एक्स. हे एक गणित तुमचं 4 मेथडने शिकवल्या जाते. 4. इथं तुम्ही साईन घ्या, इथं तुम्ही सेक घ्या, इथं कोसेक इन्व्हर्स द्या. खरंच तुम्ही एक काम करा, ह्या गणिताला मी असं देतो 11 नंबरला आणि इथं देतो y बरोबर साईन इन्व्हर्स 2x मायनस 2 रेस टू दी पॉवर -x. होमवर्क सांगतो बरोबर अपॉन 2 रेस टू दी पॉवर x प्लस 2 रेस टू दी पॉवर -x. आणि हे जर तुम्ही सॉल्व केला जासान तर याचं उत्तर जर मायनस आलं ना तर याचं उत्तर प्लसच आलं पाहिजे. याचं उत्तर कसं आलं पाहिजे तुमचं प्लस. घरी करून पहा, चुकलं असन तर विचारा सरांना, कॉमेंट बॉक्समध्ये टाका. कोणी एकही मेसेज कॉमेंट बॉक्समध्ये टाकत नाही आणि विचारत नाही, पण माझं कर्तव्य सांगणे. जर नसेल समजलं कॉमेंट बॉक्समध्ये पर्सनल फोनमध्ये टाकून तुम्ही विचारू शकता. आता हेच गणित तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे मी. ए नंबर दिला, बी नंबर दिला, काय केलं पहा आकडे बदल केले. y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स बरोबर आहे 5 रेस टू दी पॉवर एक्स 5 रेस टू दी पॉवर -x 5 रेस टू दी पॉवर x प्लस 5 रेस टू दी पॉवर -x. फाइंड dy बाय dx. हा प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचा. डबल एक प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचा आहे. तो कसा आहे पहा, y इज इक्वल टू साईन इन्व्हर्स a रेस टू दी पॉवर x a रेस टू दी पॉवर -x a रेस टू दी पॉवर x प्लस a रेस टू दी पॉवर -x. फाइंड dy बाय dx. म्हणजे सरांनी काय केलं माहिती आहे का, एक जर तुमचं 10 नंबरचं गणित घेतलेलं असेल तर 10 नंबरच्या गणितावर सरांनी तुम्हाला 3 होमवर्क दिले मित्रांनो. 3 ABC अशा प्रकारे तुम्हाला घरी सॉल्व करायचे. प्रॉब्लेम नंबर 11, 12, 13, 14 आणि 15 हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊ, कारण की आपला टाईम पिरियड झालेला आहे. मोठा व्हिडिओ असला तुम्ही पाहत नाही, त्याच्यामुळे इथपर्यंतच प्रॉब्लेम. 11, 12, 13, 14, 15 पुढच्या पिरियडमध्ये शिकू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.